हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, मस्त आणि आरोग्यदायी जावो. तर आजचा टॉपिक आहे आणि हा खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ होता की खूप सानिका म्हणून आहेत. अशा खूप लहान मुली आहेत ज्या कॉलेज वगैरे करतायत आणि स्पेशली कविताताई पण आहेत. त्यांनी मला सांगितलेलं की 11 गुरुवार कसं करायचं वगैरे. मी सांगतेय काही-काहींना कॉल करून वगैरे, पण ते डोक्यात राहत नाही. कधी-कधी विसरायला होतं, काय बोलल्या. मग त्यापेक्षा मी विचार केला एक व्हिडिओ पण व्हावा, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना समजेल, की 11 गुरुवार कसे करायचे. तर 11 गुरुवार स्वामी महाराजांचे व्रत कसे करायचे किंवा 9 गुरुवार तुम्ही अशा पद्धतीने 9 गुरुवारही करू शकता, 11 गुरुवारही करू शकता. तर 11 गुरुवार करायचे असतील, तर तुम्ही कधीही म्हणजे आता आपला हा एप्रिल महिना चालू आहे. तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून सुरू करू शकतात. पण गुरुवार करायच्या आधी तुम्हाला बुधवारी स्वामी महाराजांच्या मठात किंवा केंद्रात जायचे. त्यांना खडीसाखर, नारळ, फूल जे काही तुमची यथाशक्ती जी तुमची जमेल तितकं तुम्ही घेऊन जाऊ शकता. पण खडीसाखर आणि नारळ हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. म्हणजे घेऊनच जायचे. तर तुम्ही खडीसाखर आणि नारळ घेऊन जावा. त्याच्यानंतर स्वामी महाराजांना निवेदन ठेवायचं आहे. पण फर्स्ट एक सांगायचं आहे मला, ज्यांचं लग्न झाले त्यांनी नवरा बायकोनी जावं. ज्यांचं अनमॅरिड आहेत, जे दादा किंवा ताई कोण असेल जे अनमॅरिड असतील ते सिंगल गेले तरी म्हणजे सिंगलच जाणार ऑब्व्हियसली. सिंगल गेले तरी चालेल. बट मॅरिड असतील त्यांनी खरंच आपले पार्टनर म्हणजे जे काही जोडीदार आहेत त्यांना घेऊन जावं. दादा करत असतील तर ताईला घेऊन जावं. ताई करत असेल तर दादाला घेऊन जावं. म्हणजे हसबंड वाईफ अशा प्रकारे जायचे. आणि स्वामी महाराजांना खडीसाखर, नारळ घेऊन जाऊन निवेदन ठेवायचे. स्वामी महाराज, मी हे व्रत करत आहे. मी 11 गुरुवारचे हे व्रत करत आहे. तर हे व्रत माझ्याकडून करून घ्या. माझे निर्विघ्नपणे हे व्रत पूर्ण होऊ द्या आणि हा माझा इच्छा आहे, ही माझी संकल्प आहे, तो सिद्धीच जाऊ द्या, असं स्वामी महाराजांना सांगायचं आहे, निवेदन ठेवायचं आहे. हे तुम्हाला बुधवारीच करायचं आहे. जर तुम्हाला तुमच्याजवळ केंद्र किंवा मठ जवळ नसेल, तर तुम्ही बुधवारी आदल्या रात्री तुम्ही स्वामी महाराजांच्या समोर बसून तुम्हाला हे जे फोटो किंवा मूर्ती असेल घरात, तिथे बसूनही तुम्ही सांगितलं तरी चालेल. आणि स्पेशली खूप लोकांच्या घरात स्वामींची सेवा करतात, पण काही-काहींचे असे डाऊट्स असतात किंवा मी खूप लोकांचे मेसेज वाचलेत, काही आमच्या घरात स्वामींची मूर्ती नाही, फोटो नाही, मग मी काय करू? मग मी कशी सेवा करू? प्लीज असं करू नका. तुम्ही स्वामी भक्त आहेत. आपण ज्यांना मानतोय त्यांचाच आपल्याकडे फोटो किंवा मूर्ती नसेल, तर आपल्या सेवेला काय अर्थ आहे? आपण ज्यांची सेवा करतोय त्यांच्यापर्यंत ती पोहोचणार आहे का? ह्याचा तरी कधी विचार केलाय का? आणि एवढ्या कॉस्टली मूर्ती किंवा फोटो नाहीयेत आणि स्वामींची आपण काय बोलतात किंमत आपण ठरवणारे कोणीच नाही. त्याच्यामुळे मी वैयक्तिक सांगेल, ज्यांना जसं ज्याची जितकी हे असेल तिथपर्यंत तरी घ्या. छोटी मूर्ती घ्या, छोटा फोटो घ्या, जसं असेल तसं. हे बघा, तुम्ही आणून तर बघा स्वामी महाराजांना आपल्या संसारामध्ये किंवा आपल्या घरामध्ये आणि ते जे चेंजेस आहेत ते बघा. किती अशी लोकं आहेत ज्यांच्या घरात स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो आल्यानंतर घरातलं वातावरण खूप चेंज झालंय. तर होईपर्यंत जे कोणी हे व्रत करत असेल त्यांनी प्लीज, मी फॉर रिक्वेस्ट करते की 11 गुरुवारचे तुम्हाला जर व्रत करायचं असेल तर प्लीज मूर्ती किंवा फोटो जसं जमेल तसं घ्या. पण घ्याच. त्याशिवाय ही सेवा करू नका. माझं आहे ते माझं स्ट्रेट फॉरवर्ड बोलणं असतं. त्याच्यामुळे होईपर्यंत तुम्ही मूर्ती किंवा फोटो नक्कीच घ्या. त्याच्यानंतर हे झालं तुमचं बुधवारी. गुरुवारी जेव्हा तुम्हाला करायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी बुधवारी काय करायचं हे सांगितलंय. गुरुवारी सकाळी उठल्यानंतर पहाटे उठल्यानंतर जे तुमची काही अंघोळ वगैरे उरकून जे काही तुमचं घरातलं उरकून वगैरे तुम्हाला जे देवपूजा आहे ती तुम्हाला पहिली करून घ्यायची. देवपूजा झाल्यानंतर ज्या लेडीज असतील मी बोलेन, त्यांनी साडी वेअर करा, हातात हिरव्या बांगड्या घाला, कपाळाला कुंकू लावा. हे आपला साज सिंगार आहे. आपण संसारात म्हणजे संसार करतो तर ऑब्व्हियसली ह्या सगळ्या गोष्टी होईपर्यंत करा. ज्या मुली लग्न झालेल्या नाहीयेत त्यांनी जमल्यास साडी घाला किंवा ड्रेस घाला, पण हातात बांगड्या, टिकली वगैरे, जमल्यास कुंकू लावा. मी तर वैयक्तिक सांगेल कुंकूच लावा. आणि 1 सेकंड. तर जमल्यास कुंकू लावा. अनमॅरिड, मॅरिड ज्या कोणी स्त्रिया करत असेल किंवा मुली करत असतील पण कुंकू लावा, साडी घाला. जमल्यास ज्यांना अनमॅरिड असतील त्यांना साडी घालायची असेल त्यांनी प्लीज साडी घाला. आपण स्वामींची सेवा करत आहे.
अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक काम करायचं आहे, की सर्वात पहिलं तुमच्या घरातली कामं उरकून करा. कारण की आपण स्वामी महाराजांना टाईम देतो आणि फक्त स्वामी महाराजांनाच आपण व्रत कंप्लीट आपल्याला करायचे. त्यानंतर एक चौरंग किंवा पाठ काही जे असेल ते. आणि त्या दिवशी तुम्हाला स्वतःला पण पिवळ्या कलरचंच वस्त्र परिधान करायचे. पिवळी कलरची साडी घाला, ज्या महिला असतील त्या. आणि ज्या मुली असतील त्यांनी पिवळ्या कलरचा ड्रेस घातला तर अतिउत्तम. आणि जो चौरंग घेणार आहे त्याच्यावर पण पिवळं वस्त्र अंतरा. खरंच स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना इतकं प्रिय, इतकं पिवळं कलर प्रिय आहे. खूप ऐकू नये म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. अंतरल्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल, जे काही मूर्ती असेल तर त्याचा पंचामृताने अभिषेक करा. पंचामृत कसे बनवायचे ह्याचाही व्हिडिओ आपल्या यूट्यूबवरती आहे, चॅनलवरती आहे, तर तुम्ही तोही बघू शकता. तशा प्रकारे पंचामृताने सर्वात पहिले पाण्याने अभिषेक करायचा, मग पंचामृताने करायचं, मग पुन्हा पाण्याने करायचं. मस्त असं मूर्ती असेल तर स्वच्छ पुन्हा पुसून घ्या. आणि जर फोटो असेल तर फोटोला पण पुसून घ्या. त्याच्यानंतर हिना स्वामी महाराजांच्या मूर्तीला किंवा फोटोला लावायचं. त्याच्यानंतर अष्टगंध, स्वामी महाराजांना अष्टगंध अतिप्रिय आहे. जमल्यास फोटोला, मूर्तीला दोन्हीही जे काही असेल त्यांना लावा. त्यानंतर महाराजांना पिवळे कलरची फुलं, म्हणजे पिवळ्या कलरचं झेंडूचं फुलं भेटली तरी चालेल, किंवा पिवळ्या कलरचा सोनचाफा भेटला तर अतिउत्तम. सोनचाफा तर अति म्हणजे अतिप्रिय आहे. मी तर बोलेल होईल तर प्लीज शक्य असेल तर करा. सोनचाफा भेटला तर खूपच छान. तो मग त्याचा हार घातला तरी चालेल किंवा एक वाहिला तरी चालेल. फोटो असेल तर हार घाला, मूर्ती असेल तरी हार घालायची इच्छा असेल तर हार घाला, पण पिवळ्या कलरचा असेल तर अतिउत्तम. अशा प्रकारे घरात खडीसाखर असेल तर खडीसाखराचा नैवेद्य ठेवू शकतात. जमल्यास मी वैयक्तिक माझं सांगते, थोडासा शिरा बनवला आणि ठेवला तर अतिउत्तम. तेही ठेवलं तरी छान, म्हणजे आपण सर्वात पहिला प्रसाद दाखवतो त्याप्रमाणे. अशा प्रकारे ही तुमची मांडणी झाली. इतकी स्वाधीन सोपी मांडणी. अशा प्रकारे तुम्हाला मांडणी करायची. त्याच्यानंतर तुम्हाला संकल्प सोडायचे. खूप लोकांचा हा प्रॉब्लेम आहे, ताई संकल्प कसा सोडायचा. बघा, हा उजवा हात आहे. तुम्हाला तिकडून डावा दिसत असेल, पण एक सांगते, उजवा हात खाली एवढी प्लेट घ्यायची, ह्याच्या खाली म्हणजे आपण बसतो त्यासमोर आसन घेऊनच बसायचं. आसन म्हणजे आपण जे घरात कपडा असतो तो, जे आपण बसायला घेतो तो चौरंगाच्या समोर घेऊनच आपण त्याच्यावरती अशी जी मी मांडी घातली तशी मांडी घालून बसायचं. त्याच्यानंतर एक प्लेट घ्यायची, छोटी एवढी एवढी प्लेट घ्यायची. प्लेट ठेवून समोर ठेवायची आपल्या पुढे. आणि मग नंतर हातावरती हळदी, कुंकू, अक्षत आणि एक फूल घ्यायचं. त्याच्यावर नंतर ह्या हाताने पाणी, जो छोटा एवढा तांब्या असेल तर अतिउत्तम, नसेल तर एका वाटीमध्ये, आणि वाटीमध्ये पाणी घेऊन चमच्याने असं पाणी तुम्ही सोडू शकता तशात त्या प्लेटमध्ये. तर तुम्हाला सर्वात प्रथम हळदी, कुंकू, अक्षत आणि फूल घेऊन ह्या हातात, तुमच्या हातात चमचा आणि पाणी. त्यानंतर तुमचं सर्वात पहिलं नाव सांगायचं. जसं मी माझं नाव सांगते, प्रतीक्षा गणेश जगताप. त्यानंतर तुमचं कुलदेवताचं किंवा कुलस्वामिनीची नावं सांगायची. त्याच्यानंतर तुमचं गोत्र सांगायचं. गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र लावायचं. काश्यप गोत्र माहिती नसेल तर, जर गोत्र माहिती असेल तर काही हरकत नाही. अशा प्रकारे आहे. आणि त्याच्यानंतर ते पाणी तुम्हाला स्लो म्हणजे हळूहळू सोडायचे. आणि दुसरी गोष्ट, हे सांगत असताना तुम्हाला हेही सांगायचे, स्वामी महाराज मी 11 गुरुवार तुमचे व्रत करत आहे, ते निर्विघ्नपणे पार पडू द्या, आणि जी माझी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या, असं स्वामी महाराजांना सांगून तुम्ही ते थोडं पाणी संपवायचं. जे वाटीत किंवा जे छोट्या तांब्यात किंवा कशातही घेतलं असेल ते पाणी पूर्ण संपवायचं. आणि मग आता ते थालीतलं जे पाणी, अक्षदा, फूल जे आपल्या हातातून पूर्ण गेले, ते पाणी काय करायचं, तर प्लीज कोणीही तुळशीच्या कुंडीत टाकू नका. प्लीज म्हणजे प्लीज, ते पाणी कधीही तुळशीला व्हायचं नाही. तुळशी माता खूप खूप पवित्र आहे. आपण ते संकल्प सोडलेलं पाणी त्यांना न दाखवता तुमच्या बाजूला कोणतीही जी झाडं असतील त्याला तुम्ही टाकू शकता. आणि असं रस्त्यावर वगैरे पण टाकू नका, बेसिनला पण टाकू नका. झाडांनाच अर्पण करायचं असतं, फक्त तुळशीला न विसर्जित करता तुम्ही कुठेही करू शकता. अशा प्रकारे तुमचा संकल्पयुक्त ही सेवा, आणि ही संकल्प सिद्धीत जातोच जातो, ह्या माझा शब्द आहे आणि खूप लोकांची प्रचिती आहे. हा झाला तुमचा संकल्प. त्याच्यानंतरचं तुम्हाला सर्वात पहिले श्री स्वामी समर्थ महाराजांची एक जपमाल काढायची असेल तर एक पहिली काढली तरी चालेल, नाही काढली नंतर काढली तरी चालेल. मग सर्वात स्वामी चरित्र सारामृताची पोथी घ्यायची, ती 21 अध्याय, ते 21 अध्याय पठण करायचे, म्हणजे पूर्ण वाचायचे एका जागेवर बसून न उठता. कोणाचा कॉल आला मी उठू, मी कोणाबरोबर बोलते असं नाही. तुमचं मन आणि ध्यान तिथेच लागलं पाहिजे. म्हणून मी मगाशीच म्हटलं, पहिली तुमच्या घरातली कामं करून घ्या, सगळं उरकून मस्त तुम्ही
सेवेला सुरुवात करा. मला हे करायचं मला ते करायचं असं करू नका. आणि हां, 12 ते 12:30 दरम्यान कोणतीही सेवा करायची नाही हे मी पुन्हा पुन्हा रिपीट सांगत असते. कारण की तेव्हा दत्त महाराज दीक्षेचा टाईम असतो, त्यामुळे आपण कोणतीही सेवा केलेली आपल्याला फलप्राप्ती होत नाही. 12 ते 12:30च्या दरम्यान तुम्हाला कोणतीही सेवा करायची नाही. ही झाली तुमचे स्वामी चरित्र सारामृताची पोथी वाचून झाली. तर तुम्ही एक माळ पूर्ण म्हणजे 108 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं जप करायचे. आधी केला तरी चालेल, नंतर केला तरी चालेल. जेव्हा तुमची पोथी आहे ती वाचून झाल्यानंतर हे अशा प्रकारे पारायण झालं. त्याच्यानंतर तुमचं पारायण झाल्यानंतर तुम्ही स्वामी समर्थांची आरती बोलायची. आता आरती तुम्ही मोबाईलवरती लावली तरीही चालेल. ती लावून तुम्हाला आरती ओवाळायची. ती तुमची दुपारची आरती झाली. त्याच्यानंतर संध्याकाळीही तुम्हाला तशी 7:30च्या दरम्यान आरती करायची. दुपारी जे काही तुम्ही बनवलं असेल ते तुम्ही स्वामी महाराजांना देऊ शकता. जर तुम्ही उपवास धरला असेल तर तुम्ही जे उपवासाला तुम्ही खाणार आहे ते पहिले स्वामी महाराजांना दाखवा, मग तुम्ही स्वतः ग्रहण करा. खरं सांगू, असं नाही आहे का तुम्ही उपवास धरूनच हे पारायण करायचं. सिरियसली सांगते, असं नाही. ज्याला झेपतोय त्यांनीच उपवास धरा, ज्यांना झेपत नाही त्यांनी असं करू नका. उपवास धरून ही सेवा करायची नाही. संध्याकाळी तुमच्या घरात जो नैवेद्य बनवला असेल तो नैवेद्य पहिला पाण्याने चौकून काढायचे. ही 3 बोटं असतात ती आपली पाण्यात टाकायची असतात. तांब्या घेतलेला पाणी असतं, पाणी भरलेला असतं तो, त्या 3 बोटं टाकायचे. चौकून काढायचा. आपल्या जे मांडणी ठेवलेली असते त्यात असं चौकून काढायचं. आणि त्यानंतर आपलं जे नैवेद्य बनवला असतो तो ठेवायचा असतो. नैवेद्य ठेवल्यानंतर तुम्हाला तो सकलोप सोडायचा असतो. सकलोप सोडल्यानंतर तो स्वामी महाराजांना द्यायचा आणि तो नैवेद्य तुम्हाला ग्रहण करायचं. तुमच्या घराच्या जवळ जर कुठे गाय वगैरे असेल तर एक नैवेद्य तुम्हाला गाईला द्यायचे. नसेल तर एक नैवेद्य तुम्ही कुत्र्याला दिला तरी चालेल. तर तेवढंच आपल्याला पुण्य लागतं. स्वामी महाराजांना जो तुम्ही नैवेद्य ठेवला असेल तो तुम्ही स्वतः ग्रहण करायचे किंवा तुमच्या फॅमिली मेंबर जे असतील त्यांना ग्रहण करायला द्यायचं. अशा प्रकारे ही तुमचे 11 गुरुवारची मांडणी आणि पठण कसं करायचं, हे तुम्हाला काय घालायचं, काय म्हणजे सेवा करायची ही सांगितलं गेले. त्याच्यानंतर तुमचं उद्यापन कसं करायचं. उद्यापनच्या दिवशी तुम्ही 11व्या गुरुवारीही करू शकता किंवा 12व्या गुरुवारीही करू शकता, जशी तुमची इच्छा असेल तशी. तेव्हा त्या दिवशी तुम्हाला सेवा हीच करायची, अशीच मांडणी. हां, आणि जे तुम्ही जी मांडणी करणार आहेत ते गुरुवारी केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला शुक्रवारी काढायची. तुम्हाला गुरुवारी ती मांडणी उचलायची नाही. हा तुमचा डाऊट एक क्लिअर केला. हां, तर ह्या दिवसांमध्ये एवढे जे आपण 11 गुरुवार करतो त्या टायमिंगमध्ये नॉनव्हेज खायचं की नाही. हां, तर नॉनव्हेज खाऊ शकता, फक्त बुधवारी आणि गुरुवारी नाही खायचं. पुन्हा एकदा सांगते तुम्हाला, बुधवारी आणि गुरुवारी नॉनव्हेज खायचंही नाही, घरात बनवायचं नाही. घरात जेही फॅमिली मेंबर्स असतील त्यांना प्लीज रिक्वेस्ट करा, मी हे व्रत करत आहे त्यासाठी मला तुम्ही सपोर्ट करा आणि प्लीज घरात असं नॉनव्हेज वगैरे बनवू नका. नाहीतर अदरवाईज तुम्ही खाऊ शकता, फक्त बुधवार गुरुवार सोडून. त्याच्यानंतर उद्यापन कसं करायचं. उद्यापनच्या दिवशी हीच मांडणी सेम 11व्या किंवा 12व्या गुरुवारी तुम्ही करू शकता. तीच मांडणी सेम करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्या दिवशी जमल्यास मी पुन्हा एकदा सांगते, मठात जायचं, स्वामी महाराजांना सांगायचं मी संकल्पयुक्त सेवा केलेली, तुम्हाला त्याचं फळ मिळालंच असेल. स्वामी महाराजांना सांगायचं अशी माझी इच्छा होती, ती माझी इच्छा पूर्ण झाली आणि थँक्यू. याच्या पुढेही तुम्हाला जर ती सेवा कंटिन्यू ठेवायची असेल तरीही तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचे. त्याच्यानंतर स्वामी महाराजांना सांगून आल्यानंतर घरी जी काही मांडणी आहे तुम्ही पठण केलं. त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्ही जेवायला बोलू शकतात. एक सुवासिनी बाई बोलवायची असेल तरी बोलू शकतात. नवरा बायकोंना दाम्पत्यांना बोलवायचं असेल तर बोलवू शकता किंवा एक मुलगा किंवा लहान मुलंही जेवायला घालू शकतात, तुमची इच्छा असेल तशा प्रकारे. आणि जमल्यास तुम्हाला मठात किंवा केंद्रात जर दान करायचं असेल तर ते करू शकतात. तुमच्या घरात जे कोणी जेवायला आले असतील त्यांना स्वामी महाराजांचं पुस्तक जे आहे, ग्रंथ आपण जो अध्याय आपण करतो स्वामीचरित्र सारामृत, हे पुस्तक म्हणून भेट द्यायचं जेवण झाल्यानंतर, जशी तुमची इच्छा असेल तशी. उद्यापनच्या दिवशी तुम्हाला प्लीज मी वैयक्तिक सांगा, बेसनाचे लाडू हे नक्कीच बनवा. नाहीच जमले तर बाहेरने विकत आणले तरी चालेल. गेवड्याची भाजी ही नक्की म्हणजे नक्की बनवा, ती स्वामी महाराजांना अतिप्रिय. कांदा भजी, द्राक्ष या गोष्टी खूप प्रिय आहेत. जमल्यास तुम्हाला होत असेल तर नक्की करा. अशा प्रकारे ही सगळी सेवा आहे. उद्यापन पण तुम्हाला कळालं असेल, कशी सेवा करायची, काय घालायचे. अशा प्रकारे 11 गुरुवाराचं एक व्रत आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक
करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. लास्ट पुन्हा एकदा सांगते, खूप असे सेवेकरी आहेत ज्यांच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो नाही. तर प्लीज मी लास्टला पण हेच सांगेल, विनंती करेल की प्लीज तुमच्या घरात जर स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर नक्की प्लीज घ्या. आणि इतकंच बोलून व्हिडिओला एंड करते व्हिडिओचा आणि सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.